आरटीओ मिसळवरील कॅफेवर पोलिसांची धाड, 8 तरुण 8 तरुणी ताब्यात। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील स्वामीनारायण मंदिर रोडवरील आरटीओ मिसळवरील वरच्या मजल्यावर कॅफे असून या कॅफेमध्ये तरुण तरुणी या ठिकाणी एकांतात दिलखुलासपणे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळताच ताबडतोब पोलीस पथक या घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले। यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली। तर दरम्यान येथे 8 मुली आढळून आले, तर त्यांना त्यांच्या आई वडिलांना बोलवून समज देण्यात आले असून समज देऊन त्यांना या ठिकाणी सोडण्यात आले। तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, पीएसआय तळेकर, पीएसआय इंदवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, एसआय मिलिंद सोनवणे, पोलीस नाईक गुंजाळ, राहुल गुंजाळ, एलपीसी लता पाटील, मनीषा बांगड, राजेंद्र हिवरकर, मोहिनी माडी आदी पथकाने सदरची कारवाई केली। आज देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की इथं स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कॅफे आहे। त्या कॅफेत काही मुला मुलींना एकांत मिळावा या उद्देशाने तिथे कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अंमलदार अधिकारी यांच्यासह तपासणी केली त्या कॅफेची। तर तिथे 8 मुलं आणि 8 मुली एकांतात मिळाले। त्यांना विचारपूस करण्याकरता पोलीस स्टेशनला आता बोलवलेलं आहे। त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध घेत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत।